गुड मॉर्निंग. कोण उठलं? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. 1 जानेवारी आहे ना आज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. पहिला दिवस. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. पाणी पितो. पी पी पी. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आता 8:30 आणि ऑफिसला जायचा टाईम झाला. मी ऑलरेडी रेडी झालो. काल रात्री 31st होता, बट आपण ठरवलेलं की पार्टी वगैरे काहीच करायचं नाही यावर्षी. पार्टीनी एंड पण करायचं नाही आणि पार्टीनी सुरुवात पण करायचं नाही, एकदम न्यूट्रल सुरुवात करायची असे ठरवलं होतं. सो या वर्षाचा 2026चा हा पहिला ब्लॉग असणार आहे. डेली ब्लॉगमधला. अवतार बघताय तुम्ही, केस पण वाढलेले आहेत, बियर्ड पण कट करायची आहे. तर काल रात्री वेळ नाही मिळाला, बट आज येताना जर वेळ मिळाला तर आपण करूच. आई काय करते? साडी घेते ना. अच्छा, साडी घेते. आंघोळीची गडबड चालली आहे म्हातारीची. सो मस्त अशी सकाळ झालेली आहे. आता फटाफट उरकतो, ब्रेकफास्ट करतो आणि मग ऑफिसला निघतो. मी ब्लॉग करतो तर म्हातारी बघते मागून की काय करतो नक्की. गुड मॉर्निंग बोलाई. गुड मॉर्निंग. हां, सगळ्यांना गुड मॉर्निंग. बाळ पण आता आतमध्ये उठलेलं आहे, तुम्ही बघितलंच पहिल्या क्लिपमध्ये. सो बाळ तर आमच्या अगोदर इनफॅक्ट उठलेलं असतं. ते आमच्या अगोदर उठलेलं असतं. ते बाहेर गॅलरीमधून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. रेशमा आतमध्ये मस्त डबा करते, बाहेरचा व्ह्यू दाखवतो तोपर्यंत. ही सकाळ बघा, मस्त अशी सकाळ. सनराईज होतो या साईडने. इकडे फॉग बघा किती झाले. पूर्ण फॉग आहे अजून. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम असं ब्लरी वाटत असेल, बट ते ब्लरी नसून ते फक्त फॉग दिसतंय व्हाईट. ॲक्च्युली आज वर्षाचा पहिला दिवस होता आणि सकाळी उठण्याचा प्लॅन होता, बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला सकाळी उठता नाही आलं. कारण की अथांग त्यांच्या घरामध्ये लहान मुलगा असेल, लहान बाळ असेल, सो ते लोक रिलेट करू शकतात की त्यांना रात्री झोपण्यासाठी किती प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल. झोप पूर्ण झाली नाही आणि अजून डोळ्यावरती तुम्ही बघत असाल की अर्ध्या झोपेत आहे मी. सो झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे थोडंसं लवकर उठायला पॉसिबल झालं नाही. बट उद्यापासून ट्राय करू आपण लवकर उठण्याचं, कारण की जे काही आपण ठरवलं होतं 2026मध्ये लवकर उठायचं. ऑल राईट, झाला का डबा माझा? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, डबा कधीच झालेला आहे. चपाती आणि भाजी करते. अच्छा. इकडे चपाती आपला डबा चालू आहे, इकडे चहा ठेवलेला आहे, इकडे भाजी चालू आहे. म्हणजे सायमल्टेनियसली 3 गोष्टी चालू आहे. सकाळी का नाही उठलीस तू लवकर? मी उठवलं होतं तुला लवकर. उठवलं होतं? हो. मी कसं नाही ऐकलं? तुम्ही घोरत होते. हा का? नाही, मी 6 वाजता उठलो होतो. मी पण उठले होते, गजर बंद करून परत झोपले. सेम इयर. मी पण गजर बंद केला आणि परत झोपून गेलो, कारण की म्हणजे ठरवलं होतं लवकर उठायचं, बट बाळाच्या याच्यामुळे थोडं जागरण झालं रात्री. आणि रात्री आम्ही 12 वाजता स्टोरी टाकून झोपले. तुम्ही इंस्टाग्रामवरती बघितलं नसेल तर एकदा बघा, मला जर फोटो वाटत असेल तर. 12 वाजता इंस्टाग्राम स्टोरी टाकली हॅपी न्यू इयरची आणि झोपलो मोबाईल साईडला ठेवून. डायरेक्ट 12 वाजता झोपणे आता रोज. हो खरंच, असू नको. मी आता ठरवलंय ना, शुगर नाही खायची. एक टाइम झाला काय नाही होत. सकाळी मूड रिफ्रेश होईल तुझा. काय करू मित्रांनो, तू पण सांगा. चहा तुम्ही सांगा. चहा तर आपलं प्रेम आहेच, बट म्हणजे चहा आवडतो ना 2 नंबर. तू नव्हतीस तरी पण चहा होता ना पहिला. 2 नंबर कसं म्हणता येईल? हा, तरी पण 2 नंबर. चहा पिताना जर तुम्हाला दिसलो तर चहा पितोय, नाही तर मग 21 दिवस बंद करायचा असा प्लॅन चालू आहे. तू पण ठरवलंस ना माझ्याबरोबर बंद ठरवलं, करण्याचं? पण मला सकाळी पाहिजे चहा. मी एक टाइम पिणार. एक टाइम पिणार बोलते ह्याच्यातले 2 हे कुठे आहेत? आणि निघाला ते असेल. दाखव ना मग. आता मी सकाळी ठेवलंय. खेळण्या इयरबडचा कार्यक्रम करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपल्या 2026ची सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, किती थंडी आहे बाहेर. किती थंडी आहे. पॉम्पॉम आहे तिकडे पॉम्पॉम आहे काय? आणि हे तोडलं कोणी? ते कोण तोडलं? कोण तोडलं हे? पाणी चालू आहे काय?
थंड होऊन जाईल ना. हे तोंडात नको घालू. ब्लूटूथचं आहे ते, तोंडात नको घालू. ते खेळणं नाहीये, खेळणं नाहीये बाबू, खेळणं नाही. दे बाबाच आहे, दे बाबाला लागतं ना. दे दे दे. हे तुझं नाही, आपल्याकडे भरपूर खेळणी आहेत त्याचे खेळ. ठरवलं होतं 2026 पासून चहा बंद करायचा, बट बायकोने बाबाने इन्सिस्ट केलं की ॲटलिस्ट एक टाइम तरी चहा घे. थंडी आहे म्हणून. हा मग तेच म्हणून तर म्हणतो ना. कडक चहा. आपला चहा गोड नसतो त्याच्यामुळे घ्यायला काही इश्यू नाहीये तुम्हाला. पण चहा असतो ना त्यामुळे. चहा त्याला ठेवा खाली थोडं, त्याला देऊ काहीतरी आपण खायला. बोल बोल बोल. काय ही कोण आलं? पिजन आलं, पिजन. गॅलरीमध्ये कोण आलं? पिजन. आतंकचे फ्रेंड्स आले, फ्रेंड्स आले, फ्रेंड्स आले, फ्रेंड्स आले. पिजन आलं, पिजन आलं, पिजन आलं, पिजन आलं. एक नाही दोन दोन आले पिजन, दोन दोन. वा वा, दोन दोन आले पिजन. कुठे गेला? कुठे गेला पिजन? पिजन ये पिजन. आतंकला आमच्या खेळायचं तुझ्या बरोबर. बोलो बोलो पिजनला बोलो. बोलो पिजनला. गेले पिजन, दोन्ही पण पिजन गेले रे. हो गुंडाळून असा नकोच म्हणतो. नाही राहत गुंडाळून. आहे टोपी घातली, स्वेटर घातलंय. रात्री पण अंगावर कुठे घेतो तेव्हा. नाही घेत ना. बोलो बोलो पिजनला. जा बोलो. बोलो ना पिजनला. बुबुदी. काय पाहिजे ये उठा उठा पाहिला कसा इशारा नाही वाटत. तेच सगळी खेळणी एका साईडला आणि बॉक्स एका साईडला. बॉक्स बरोबर खेळायला भरपूर आवडतं याला. जी पण गोष्ट घरात नवीन येते ना त्याचे बॉक्स ठेवायला लागतात आम्हाला थोड्या दिवस खेळण्यासाठी. नवीन असतो ना त्याला रोज नवीन नवीन काहीतरी खेळणं पाहिजे खेळायला. सो मध्ये आधी काहीतरी आणावं लागतं किंवा असं बॉक्सेस द्यायला लागतं त्याला. आता सरळ बस, सरळ बस, सरळ बस. गुड बॉय, गुड बॉय. ऐकतो आमचा आता. चला नाश्ता करूया. नाश्ता. वा वा. हे काय आलं नाश्त्यासाठी? ती ग्रीन चटणी देशील काय? ग्रीन चटणी गरम आहे, गरम 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 आहे, गरम आहे. आपण खाऊया. हा खाऊया. मी ग्रीन चटणी घेतो. चपाती ऑमलेट आहे. काय आहे? चपाती ऑमलेट, ग्रीन चटणी. थांब मी तुला देतो. तू ब्रश पण नाही केला ना बाबू. ब्रश कोण करणार? ऑलराईट मित्रांनो, नाश्ता करायला या. ग्रीन चटणी आहे आणि चपाती ऑमलेट आहे आजचा नाश्ता. तर यावर्षी आपण असं वेगळं काय करणार आहे. एकतर फॅमिली कॉन्टेंट हा येणारच आपला आणि तो कन्सिस्टंट येणार आहे. मी ट्राय करणार आहे. मी आतापर्यंत पहिलं असं केलं नाही, कारण बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करून फॅमिली, ऑफिस, बाळ आणि अजून काही असेल सगळ्या गोष्टी मॅनेज करून जर मला वेळ मिळतो, पुरेसा वेळ आहे किंवा थोडासा वेळ काढायचा प्रयत्न करेल मी. त्याच्यातून डेली ब्लॉग्स करायचा प्रयत्न करेल आणि जे पण हे तुमच्या समोरच असेल. एक देतो ना मी तुला, देतो ना. ही घे चपाती घे. चल ही चटणी मागतो ॲक्च्युली तुझ्यासाठी. नाही आहे बाबू ते आत्ता. हा चपाती खा, खा खा. हां तर हे बोलत होतं की मी
तर हे बोलत होतं की मी 2026च्या आता इथून पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट जो कॉमेडीमधला ह्युमर आहे आपला तो तर तुम्हाला बघायला मिळेल असेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रिक्वेस्ट आहे, सगळ्यांसाठी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला एंटरटेन करायची जबाबदारी मी. अरे तू का मारलंस हे? अरे त्याने सॉसचं पॅकेट डायरेक्ट कॅमेरावरती फेकून मारलं. राग का? पण त्याला दिलंय ना मी. नको ना मी माझं आहे की नाही तुझ्या. अरे गरम आहे ते. गरम आहे. अरे गिम्बल फुटेल ना बाबा. 70,000 रुपये वारतील माझे डायरेक्ट. 70,000 रुपये वारतील ना डायरेक्ट. अजून EMI पण गेले नाही त्याचे. बरं ठीक आहे. थांब देतो तुला. होच देतोय पण गरम आहे ना रे. हे बघ गरम किती आहे. वाफा बघ निघतात ते. त्याला कसं चारू मी लगेच. देतो. गरम आहे ना. गरम आहे. छान आहे का? छान आहे. अजून पाहिजे. बर. नॉनव्हेज लवर आहे. नॉनव्हेज लवर. बाप जैसा बेटा. मी खातो पटापट आणि उरकतो. लवकर उरकतो ना तर ऑफिसला जायला लेट व्हायला. कारण की रोज आता हेच होणार आहे आणि इथून मागे पण हेच होत होतं. तयारी करायला निघतो आणि याच्याबरोबर खेळायला कधी बिझी होऊन जातो ते कळत नाही की टाईम होऊन जातो ऑफिसचा. आणि त्यामुळे लेट पण होतं कधी. बट ठीक आहे. आत्ता सध्या तरी गरम होतं. आत्ता सध्या तरी काय करू शकत नाही. त्याला उरकतो पटापट. झाले. डबा भरू का मग मी? कुठे? भांड्यात डबा. झाकणच कुठे त्याचे? झाकणच. तू कशी बोलते? बिल्डिंगा लायकीमध्ये म्हणून म्हटलं झाकणच म्हणावं. झाकणच. एक म्हणजे झाकण, दोन म्हणजे झाकणच. झाकणेस. चपातीच कुठेच सारखा भाजल. भाई माझी इंग्लिश आणि हिची हिंदी थोडी ऍडजस्ट करून घ्या. मराठीत आपण मग वळवू तशी वळते. अरे 2 डब्यामध्ये का चपात्या भरतोय मी. लक्ष देऊन करा. बोलता हे बघा. सनस्क्रीन लावायची राहील. फटाफट लावूया सनस्क्रीन. सनस्क्रीन इज मस्ट. सनस्क्रीन घराच्या बाहेर पडायच्या अगोदर सनस्क्रीन लावा. मी जी लावतो ह्या ब्रँडचं नाव नाही सांगत बट हे तुम्हाला कळेलच कोणती आहे. कारण की आपल्याला पेड प्रमोशन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत करायचं नाही. पण जेन्युइन असेल तर मी सांगेलच. लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल थोडी स्किन केअर रुटीन चालू केलेली आहे जे की फेस हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते. असं काही नाही की गोरा व्हायचं आणि हे व्हायचं ते व्हायचं ह्यावं त्याव. बट फेस हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि एक काय आहे कॉन्फिडन्स चांगला राहतो. कुठल्याही गोष्टीचं प्रेझेंटेशन राहिलं तर प्रेझेंट चांगली होते. तसंच आपलं आहे. मुलांना ॲटलिस्ट फक्त स्किन केअर रुटीनमध्ये ॲटलिस्ट सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेसवॉश या 3 गोष्टी तरी करायला पाहिजेत. तुम्ही गोप्रो घेऊन जाणार आहे का? हो घेऊन ना. का तुला शूट करायचं आहे का? नाही मला नाही काही शूट करायचं. ज्या दिवशी शूट करायचं असेल ठेवून जाईल. आज जाणार आहे ना. कुठे? आईला घेऊन. हां मोबाईल वापरायचा कसा गाडीवर? गाडी ठेवून जा. गाडी ठेवूनच जातो. त्यांच्या गोळ्याने आठवणीने आणा. चला गाईज ऑलरेडी लेट झालेलं आहे मला. आता वाजलेत किती? 9:16. नेहमी लवकर ॲक्च्युली 9 वाजता मी 9 वाजेपर्यंत घर सोडायचा प्रयत्न करतो. म्हणजे 9:30पर्यंत ऑफिसला पोहोचू. बट तुम्ही बघितलं काही ना काही छोट्या मोठ्या कारणामुळे लेट होतच होतं. सो मग ठीक आहे. त्याचा टाईम आहे. आता त्याला टाईम थोडं देणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो मोठा होईल त्याच्यानंतर मग काय ठीक आहे. अरे आपल्याला खाली जायचं होतं भाई. स्कूटीने नाही जाणार आज. मी विसरलोच की मी आज स्कूटीने नाही जाणार आहे, बाईकने जाणार आहे. सो खाली जाऊया. खाली आपली बाईक पार्क केलेली आहे.
मी हेल्मेट घेऊन आलो आणि स्कूटीच्या पार्किंगच्या इथे गेलोय. आपली दुसरी पार्किंग जी खाली आहे सो तिथे जाऊया आणि तिथून आपली बाईक घेऊन जाऊया, म्हणजेच गुल्लक घेऊन जाऊया. तुम्हाला माझी बाईक पण दाखवतो, भरपूर दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सो ही आहे इकडे आपली बाईक. आपल्याबरोबर ट्रॅजेडीवरती ट्रॅजेडी होत राहते मित्रांनो. बाईकची चावी आणायला विसरलोय. खाली आलो बाईकच्या इथे, चावी शोधतोय तर खिशामध्ये चावी नाही आहे, तर घरीच चावी राहिली आपल्याला. अशी ट्रॅजेडी होते आणि आपल्याला लेट होतं जायला. चावी राहिली. वाटलंच मला. बाय बाय. चौकात जा. येस. ऑल राईट. ऑफिसमधून आता जेवण करून शतपावली करण्यासाठी निघालो आहे. चैतन्य आणि चैतन्य माझ्या ऑफिसमधला कलिग आहे. काय बोलत आहे चैतन्य तुला? मग सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हां तुमचं नवीन वर्ष चांगलं जावं. हां. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांचं लवकर होतं. आणि अजून काय कसा गेला कालचा दिवस तेही सांगा कमेंटमध्ये. हां हां. आज 1 जानेवारी आहे. आजचा पहिला वर्षाचा दिवस हां. कसं जाईल हेही सांगा. आम्ही काम करतोय. आम्हाला सुट्टी नाही. तुम्ही खूप लकी आहे. हां तुम्हाला सुट्टी आहे ना. एन्जॉय करा लाईव्ह आहे ना. आम्ही आहे काम करतो, कामाचे अपडेट देतो संध्याकाळी तुम्हाला. गाईज आत्ता जस्ट ऑफिसमधून घरी आलोय. आल्या हातामध्ये चहा आहे. ह्या लोकांनी मी जी शपथ घेतली होती, मी जे चहा पिणार बंद करणार होतो, यांनी मला जबरदस्ती हातामध्ये चहा दिलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस माझा आजचा दिवस आज स्पॉइल होणार आहे. मग तू दिला कशाला? मग मी पिला नसता ना. बाय द वे मी फटाफट चेंज केलं, फक्त अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. कारण की आम्ही एक छोट्याशा प्रोग्रामला जाणार आहे, जे की माझ्या कझिनच्या मुलाचं बर्थडे. सो तिकडे जाणार आहे आता. आणि रेश्मा आता रेडी झालेली आहे. आता ओळखत नाही मला. साडी घातली तर ओळखतच नाहीये. आता वाव काय. चहा दे. नो नको. चला फटाफट उरकतो, चहा पितो आणि फ्रेश होऊन निघतो. मी आणि फक्त रेश्मा जाणार आहे, कारण की थोडंसं लांब जायचं. 40 किलोमीटर रिटर्न होईल. 20 किलोमीटर जायचं, गाव साईडला जायचं आहे. सो थोडंसं थंडीमुळे अथांगला घेऊन नाही जाणार आहे. सो बाबा आणि आजी इथेच आहे, त्याच्यामुळे तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ. हा चला फ्रेश होतो फटाफट. आत्ता जस्ट ऑफिसवरून आलो, त्यामुळं वेळ झाला आहे मला. आणि तिकडे आता प्रोग्रामला पण वेळ होणार आहे. मी फटाफट फ्रेश होतो आणि त्यानंतर मग आपण निघूया. हॅपी बर्थडे टू यू. कुठं केक चारायला? तर घरी आलेलो आहे. म्हणजे काल पण घरी आलो होतो, आज पण घरी आलो आहे. बाय द वे पहिल्या फुटेजमध्ये तुम्हाला दिसलं असेल की पूर्ण जंगली होतो, केस वाढले होते, बियर्ड वाढली होती. आणि आज एकदम माणसामध्ये कसा आला. तर हा दुसऱ्या दिवशी शूट करतोय मी. ॲक्च्युली काल काय झालं, गावावरून लेट आलो, जिथे आपण बर्थडेला गेलो होतो तिकडून लेट आलो आणि ब्लॉग फिनिश करायला, ब्लॉग संपवायला लेट झालं. सो आज येतात ऑफिसवरून हेअर कटिंग आणि बियर्ड सेट करून टाकले. तर हा होता आपला 2026 मधला जानेवारी 1sta ब्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण की चॅनलला आपल्या सबस्क्राईबची गरज आहे. तुमच्यासारख्या मेंबरची गरज आहे, फॅमिली मेंबर्सची गरज आहे. मी ट्राय करतो ॲक्च्युली की वर्षामध्ये जास्तीत जास्त ब्लॉग्स टाकायचे. सो इथून पुढे आता रेग्युलर भेटत राहू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. बाय.